आपल्याला खूप उत्तम उत्तम मुहूर्त या सत्रामध्ये मिळालेले आहेत. काल विवाह पंचमीचा मुहूर्त होता, चंपाषष्ठीचा मुहूर्त आहे. त्यामुळे खूप चांगल्या चांगल्या मुहूर्तांचे आशीर्वाद, शुभ दिवसांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. एक छोटासा प्रसंग आहे आपल्याला सर्वांना परिचित असलेला की रामसेतूचं बांधणं चालू आहे आणि तेव्हाची ही एक कविता मला सापडली. तर त्याचं वर्णन केलेलं आहे. नलनील पाहनो पर राम नाम लिख लिखा, सेतु बांधते थे और फूले न समाते थे. भारी भारी शिलाखंड डूबना तो दूर रहा, भारहीन काठ जैसी नौका बन जाते थे. देखा देखी राम ने भी कंकरी उठाई एक, देखा देखी राम ने भी कंकरी उठाई एक, फेंकी वही डूबी नहीं, बहुत सकुचाते थे. तभी राम भक्त हनुमान ने कहा कि नाथ, आपके करों से छूट सभी डूब जाते हैं. अरे वाह. जो रामाच्या हातून सुटला तो बुडणारच, तो तरंगणार नाहीच. हा जो विश्वास हनुमानने इथे व्यक्त केलाय तो मला वाटतं तो विश्वास आहे की ज्याच्यामुळे आपण रामाच्या करकमलामध्ये सदैव राहावं असं आपल्याला वाटतं. आणि हे जे व्याख्याते आपल्याला मिळतायत ना, ते आपल्याला त्या करकमलामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या सर्व व्याख्यात्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. मिळाले. मी मनुष्यतेना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि मुक्ताला पण विनंती करते की आज तिनं रामस्तुतीनं सुरुवात करावी. रघुपति राघव गजरी गजरी, रघुपति राघव गजरी गजरी, तोड़ित बोरे शबरी शबरी, तोड़ित बोरे शबरी. ध्यानी जपली मनी पूजली, रघुनाथाची मूर्त सावळी. ध्यानी जपली मनी पूजली, रघुनाथाची मूर्त सावळी. बघावयाला याच डोळी, आतुरलेली किती अंतरी. रघुपति राघव गजरी गजरी, तोड़ित बोरे शबरी शबरी, तोड़ित बोरे शबरी. राम नाम ते बदता वाजे, राम नाम ते बदता वाजे. अमृत राघव अथरी नाचे, अमृत राघव अथरी नाचे. हाती येता फळ भक्तीचे, चाखित होते नाम माधुरी. रघुपति राघव गजरी गजरी, तोड़ित बोरे शबरी शबरी, तोड़ित बोरे शबरी. भजनी रमुनी भिल्लिण श्यामा, म्हणते लवकर ये रे रामा. भजनी रमुनी भिल्लिण श्यामा, म्हणते लवकर ये रे रामा. आलिंगुनिया भक्ती प्रेमा, स्वर्ग बघू दे मला भुवरी. रघुपति राघव गजरी गजरी, तोड़ित बोरे शबरी शबरी, तोड़ित बोरे
इदं कविभ्यः पूर्वेभ्यो नमो वाकं प्रशास्महे विंदेम देवतां वाचम अमृतामात्मनः कलाम। रामचंद्र चिंतामण तथा अण्णा ढेरे यांच्या प्रेरक स्मृतीला आज तिसऱ्यांदा अभिवादन करून आपल्या सगळ्यांना विनम्र प्रणाम करून आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या व्याख्यानाची सुरुवात करते। हे तर सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत रामकथा पुण्या लोकेषु विचरिष्यति। या सुभाषिताला अगदी अनुसरूनच भास, कालिदास, भवभूती यांच्यासारखे उत्तुंग प्रतिभेचे महाकवी त्यांनी रामकथा गायली। आपण गेल्या 2 दिवसामध्ये त्यांच्या रामकथेचा आस्वाद घेतला, पण त्यांनी एवढी गायली तरी सुद्धा त्यांच्या नंतरच्या काळामधल्या जे काही संस्कृत कवी नाटककार होऊन गेले त्यांच्यावरची ही रामकथेची मोहिनी काही दूर झाली नाही। साधारणपणे असं असतं की एखादा उत्तुंग प्रतिभेचा कलाकार जेव्हा एखादा विषय हाताळून जातो तेव्हा नंतर त्या विषयाला हात घालायची हिंमत सुद्धा होत नाही पुष्कळांना। पण संस्कृत परंपरेत तसं झालेलं दिसत नाही आपल्याला। कवी रामकथेवर काव्य गात राहिले, नाटककार नाटकं सादर करत राहिले। याचं पहिलं कारण असं की वाल्मिकीच्या मूळ रामकथेमध्येच इतकं सामर्थ्य होतं की सतत कवींच्या प्रतिभेला त्या रामकथेने आव्हान दिलेलं दिसतं आपल्याला। दुसरं कारण असं की राम हा अवतारी पुरुष, त्यामुळे रामकथा गाणं, ऐकणं, श्रवण करणं, त्याच्यामध्ये रममाण होणं हे एक पुण्यकृत्य आहे अशी समाजाची मनोमन धारणा होती। आणि तिसरं, रामकथेची मोहिनी लोकांच्या मनावरती शतकानुशतकं होतीच। म्हणजे रामकथा ऐकावी, पाहावी, तिच्यामध्ये रममाण व्हावं हा समाजाचा छंद होता, आवड होती। लोक रामकथेला गर्दी करत होते आणि म्हणून लोकांची ही नस ओळखून शेवटी लोकांना काय पाहिजे आहे त्याचा पुरवठा करण्यामध्ये कवी नाटककार कुशल असतात हे आपण आज सुद्धा बघतो आहोत। त्यामुळे नव्या नव्या रूपात संस्कृत कवींनी रामकथा आपल्या पुढे आणलेली आपल्याला दिसते। म्हणजे संस्कृत मध्ये तर कित्येक कवी नाटककार असे आहेत की ज्यांनी रामकथेवर आधारित एकमेव काव्य किंवा नाटक लिहिलं, त्याच्या पलीकडे काही नाही। पण तरी सुद्धा संस्कृत कवींच्या परंपरेत त्यांचं स्थान आढळ झालेलं आहे। इतका रामकथेचाच मोठेपणा आहे असं म्हणायला पाहिजे। हे व्याख्यान देण्यासाठी म्हणून मी जेव्हा शोध घेत होते तेव्हा एक 50 कलाकृती मला समजल्या। आता ही माझी मर्यादा झाली हा, पण मला नक्की माहिती आहे की याच्या पलीकडे उपलब्ध असलेल्या असंख्य कलाकृती संस्कृत मध्ये असणार आहेत रामकथेवर, आणि आपल्यापर्यंत ज्या पोचल्याच नाहीत, उपलब्धच नाही आहेत, अशा तर किती अगणित असतील त्याच्याविषयी अंदाज बांधणं सुद्धा कठीण आहे। पण आता काय करणार, आजच्या म्हणजे आपल्या वेळाच्या व्याख्यानाच्या मर्यादेमध्ये त्यातल्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ज्या मला वेगळ्या वाटल्या, वेधक वाटल्या, अशा काही कलाकृती आपण पाहणार आहोत। भवभूतीच्या नंतर लगेचच म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या पूर्वार्धात भवभूती आहे। उत्तरार्धामध्ये किंवा 9व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मुरारी हा नाटककार होऊन गेला। अनर्घ राघव, अनर्घ म्हणजे अनमोल, हे त्याचं नाटक मगाशी म्हटलं तसं एकमेव नाटक आहे। पण मुरारी संस्कृत नाटककारांच्या परंपरेत आपली जागा राखून आहे। नाटकाच्या प्रस्तावनेत त्यांनी स्वतःच आपली माहिती दिलेली आहे की तो मौद्गल्य नावाच्या गोत्रामध्ये जन्माला आलेला श्रोत्रिय पुत्र आहे। म्हणजे त्याचं घराणं वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचं घराणं आहे। वर्धमान आणि तंतुमती अशी आपल्या पित्याचं आणि मातेचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त मात्र या कवीची कुठलीच माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे। पण त्याला बाल वाल्मिकी अशी पदवी मात्र मिळालेली होती असा आपल्याला उल्लेख मिळतो। मुरारी आणि भवभूती यांची तुलना नेहमी होतीये असं आपल्या लक्षात येतं, कारण 2 पार्ट्या आहेत।
एक मुरारीची पक्षपाती आहे आणि एक भवभूतीची पक्षपाती आहे, आणि दोघेही आपल्या आवडत्या कवीचा हिरिरीने पुरस्कार करतायत असं आपल्याला दिसतं. पुष्कळ वेळा मुरारी हा भवभूतीपेक्षा सरस कवी आहे अशी त्याची भलावणी केलेली आहे. एकच सुभाषित सांगते आपल्याला, मुरारी पद चिंतायाम भवभूतेस्तु का कथा, मुरारी भवभूतीम परित्यज्य मुरारीम उररी कुरु. म्हणजे मुरारीच्या रचनेचा तुम्ही एकदा आस्वाद घ्यायला लागलात की भवभूती त्याच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही, तेव्हा भवभूतीला सोडा आणि मुरारीने काय लिहिलंय त्याचा आस्वाद घ्या, मुरारीचा अंगीकार करा, त्याच्या कृतीवर तुमचं मन एकाग्र करा, असं हे सुभाषितकार सांगतायत. थोडक्यात काय की मुरारीची अशी जरी स्तुती होत असली तरी अगदी खरं सांगायचं तर प्रतिभा म्हणा, पांडित्य म्हणा आणि अभ्यास म्हणा या कुठल्याच निकषावरती मुरारी भवभूतीच्या बरोबरीने उभा राहू शकत नाही असं आपल्या लक्षात येतं. शिवाय भवभूतीच्या उत्तर रामचरिताची आणि मुरारीच्या नाटकाची तुलनाच होऊ शकत नाही, कारण दोघांचे विषयच पूर्णपणे वेगळे आहेत. भवभूतीचं आपण पाहिलं रामाच्या उत्तरायुष्यावरचं आहे उत्तर रामचरित, आणि मुरारीचं जे आहे ते पूर्वायुष्यावरचं आहे. पण भवभूतीचं जे पहिलं नाटक महावीर चरित त्याच्याशी मात्र मुरारीच्या नाटकाची तुलना आपल्याला करता येते, आणि तिथे मुरारीवर भवभूतीचा किती प्रभाव आहे हे आपल्याला नक्की जाणवतं. सुरुवातीलाच मुरारीने वाल्मिकीबद्दल आपला आदर व्यक्त केलेला आहे. तो म्हणतो, साक्षात सरस्वती स्वतः होऊन वाल्मिकीच्या हृदयामध्ये प्रकाशमान झालेली आहे. रामचंद्राचं चरित्र वर्णन केल्यामुळे वाल्मिकींची दिव्य वाणी सुफळ संपूर्ण झाली. काय झालं, ब्रह्मदेवाच्या चारही मुखांमध्ये सरस्वती विहार करत होती, पण तिला असं वाटलं की देवलोक सोडून जरा भूलोकामध्ये जावं, म्हणून ती निघाली. पण ब्रह्मलोकापासून भूलोकापर्यंत येताना ती दमली बिचारी, आणि तिने वाल्मिकी रूपी वृक्षाच्या छायेचा आश्रय घेतला, आणि त्या छायेमध्ये तिला प्रसन्नता मिळाली, गारवा मिळाला, विश्रांती मिळाली. कारण कवित्वाचा प्रथमावतार म्हणजे वाल्मिकीची वाणी, आणि इक्ष्वाकू वंशातल्या राजांचं जे कीर्तिरूपी अजरामर शरीर ते म्हणजे भगवान वाल्मिकींचं रामायण. असे गौरवाचे उद्गार अगदी मुरारीनी आपल्या नाटकाच्या सुरुवातीलाच काढलेले आहेत. आपल्याला जो प्रश्न आपण सुरुवातीला ज्याची चर्चा केली की रामकथेवर इतकं का बरं कवींनी प्रेम करावं, त्याचं उत्तर मुरारीनी स्वतः दिलंय बर का. तो असं म्हणतो की ह्या विश्वामध्ये रामा इतका दुसरा कोण आहे सर्व गुण संपन्न, कोणीच तर नाहीये. मग कवी तरी काय करणार ना, रामासारखा रामच. त्याच्यामुळे कवींना रामाचा पदर धरल्याशिवाय गत्यंतरच नाही आहे. त्यामुळे रामचरित्राला सोडून कवींना कुठे जाताच येत नाही, आणि म्हणून ते रामचरित्राचं गायन करून आपल्या वाणीला उपकृत करत असतात. मुरारी स्वतःच्या काव्याविषयी सुद्धा मोठा त्याला आत्मविश्वास आहे बरं का, म्हणजे इथेही भवभूतीशी त्याची तुलना होऊ शकते. तो म्हणतो की माझी वाणी गंभीर, मधुर आणि मनोहर आहे. माझी कृती म्हणजे वाल्मिकीच्या वाणीरूपी अमृत जलाला साठवून ठेवणारी पाणपोई आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुरारीला नाटक लिहिताना 2-3 समस्या समोर आलेल्या दिसतात, प्रश्न पडलेले दिसतात, कारण त्यांची उत्तरं वाल्मिकी रामायणात आपल्याला सापडत नाहीत. ती शोधण्याच्या दृष्टीने मुरारीने आपलं कथानक रचलंय असं दिसतं. पहिला प्रश्न असा की रावणाला अचानकपणे सीतेचं हरण करावं असं का वाटलं असेल? काही आधीचा आगा नाही, पिछा नाही, अचानक आपला रावणाला सीतेविषयी इतकं लालसा म्हणा, मोह म्हणा का निर्माण झाला? दुसरी गोष्ट, शूर्पणखा अशी अचानक उपटल्यासारखी आहे काय की रामाकडे का बरं गेली असेल? तिचंही काही पूर्वचरित्र वगैरे वाल्मिकी रामायणात आपल्याला सांगितलेलं नाही. आणि तिसरा प्रश्न असा की रामायणाप्रमाणे कैकेयीने वर मागितले, भरपूर आक्रस्ताळेपणा केला, रडारड केली, दशरथ बिचारा आगतिक झाला, केविलवाणा झाला, आणि त्याला तिचं म्हणणं मान्य करणं भाग पडलं.
ह्या सगळ्यामुळे इक्ष्वाकू कुळाची प्रतिमा जी मलिन झाली त्याचं काय करायचं, ती मलिन होऊ नये असं काहीतरी करायला पाहिजे. अशा 3 समस्यांची उत्तरं शोधायला आपल्याला या नाटकामध्ये वाव मिळतो. पहिल्या अंकामध्ये विश्वामित्र दशरथाकडून राम लक्ष्मणांना यज्ञाच्या रक्षणासाठी घेऊन जातात. दुसऱ्या अंकात ताटकेचा वध होतो, यज्ञ संपन्न होतो. मग विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीकडे जातात. त्यावेळी रामाच्या तोंडी असा संवाद आहे बर का. राम म्हणतो मिथिला नगरी जगप्रसिद्ध आहे ती 2 गोष्टींसाठी. एक म्हणजे जनकाकडे असलेलं शिवधनुष्य आणि दुसरी म्हणजे जनक राजा यज्ञासाठी जमीन नांगरत असताना त्याला प्राप्त झालेली अयोनिजा कन्या सीता. म्हणजे बघा, सीतेविषयी रामालाही इतकी माहिती अगोदर आहे, सगळ्यांनाच ही माहिती आहे. आता सगळ्यांना ही माहिती असेल तर रावणालाही असणारच नाही का. त्यामुळे जे जे उत्तम आहे ते आपल्या संग्रहीच असायला पाहिजे ही एक रावणाची महत्वाकांक्षा. आणि त्यामुळे सीता आपल्याला मिळावी असं रावणाच्या मनामध्ये आहे. म्हणून तिसऱ्या अंकात जेव्हा राम लक्ष्मण मिथिलेला येतात विश्वामित्राबरोबर, तेव्हा रावणाचा पुरोहित सुद्धा मिथिलेला येतो. आपल्याला आठवेल की महावीर चरितातही असा पुरोहित आला होता. आता ह्या पुरोहितांनी जनक राजाच्या समोर जाऊन सीतेला मागणी घातली रावणासाठी. अर्थातच जनक आणि त्याचा पुरोहित शतानंद ते दोघेही या रावणाच्या पुरोहिताला अगदी स्पष्टपणे सांगतात की आम्ही शिवधनुष्याचा पण लावलेला आहे आणि तो आता जाहीर झालेला आहे. त्यामुळे रावणाने इथे यावं, शिवधनुर्भंग करावा आणि सीतेशी विवाह करावा, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. तेव्हा हा पुरोहित म्हणतो की रावण शिवभक्त आहे आणि शिवाच्या धनुष्याला रावणाने उचलायला जाणं हा शिवाचा अपमान नाही का होणार, अधिक्षेप आहे हा शिवाचा. त्यामुळे रावणाला असं काही करणं शोभणार नाही. त्यामुळे रावण काही शिवधनुष्याचा भंग करणं किंवा शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावणं असं काही करणार नाही. मग अर्थातच सीता काही रावणाला मिळणार नाही असं उत्तर जनक राजाने दिलेलं आहे. एवढ्यात राम तिथे पोचला सुद्धा आणि त्यांनी धनुर्भंग करून टाकला सुद्धा. तेव्हा हा रावणाचा पुरोहित तो खवळला आणि त्यांनी पुकारा केलाय की लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांनी मिळून कट केलाय आणि रावणाचा अपमान केलाय. तेव्हा आता रावणाचाच नव्हे तर हा त्याच्या सगळ्या पौलस्त्य कुळाचाच अपमान आहे. त्याचा बदला घेतल्याशिवाय रावण राहणार नाही. अगोदर आधी ताटकेला मारलं आणि आता शिवधनुर्भंग केला. पुन्हा रावण शिवभक्त, त्यामुळे त्याच्या शिवाच्या धनुष्याचा भंग करणं हाही रावणाचा अपमानच झाला. त्यामुळे सीता आज ना उद्या रावणाच्या हातात पडल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही समजून चाला. इतकंच काय, रामालाही त्यांनी धमकावलं की सीतेशी विवाह करून तू रावणाचं शत्रुत्व ओढवून घेतोयस, विसरू नकोस. अशा प्रकारे सीतेचं अपहरण का केलं रावणाने त्याचं कारण आपल्याला बुरारीनी अगोदरच सांगितलेलं आहे. म्हणजे नाटकाचं बीज असं सुरुवातीलाच रोवून ठेवलेलं आहे. आता ह्या बीजाचा विस्तार पुढे 4थ्या अंकामध्ये होतो. तिथे माल्यवान आणि शूर्पणखा यांचा प्रवेश आहे. हा माल्यवान डावपेच आखड्यामध्ये मोठा तयार आहे आणि मिथिलेमध्ये आता पुढे काय काय घडतं हे बघण्यासाठी त्यांनी शूर्पणखेला कामगिरी सांगितलेली आहे. आणि म्हणून शूर्पणखा मानवी रूप धारण करून मिथिलेला पोचलेली आहे. अर्थातच तिथे तिने रामाला पाहिलं आणि ती रामाच्या प्रेमात पडली. म्हणजे पुढे ती जी रामाकडे जाणार आहे त्याचं कारण हे इथे आहे. मग ती परत आली आणि तिने माल्यवानाला सांगितलं की राम लक्ष्मण वगैरेंचे विवाह पार पडलेले आहेत. माल्यवान सगळा राग विश्वामित्रावर काढतो. त्याला असं वाटतं की विश्वामित्रांनी हे सगळं मुद्दामच केलं. यज्ञाच्या निमित्ताने राम लक्ष्मणाला बोलवलं काय, त्यांना वेगवेगळ्या विद्या दिल्या काय आणि मिथिलेला नेऊन त्यांचा जनकाच्या मुलीशी विवाह होईल असं बघितलं काय. तेव्हा थोडक्यात ह्या विश्वामित्रांनी राक्षसांच्या विरुद्ध ही चांगली एक आर्यावर्तातल्या राजांची फळी तयारच केलेली आहे. म्हणजे ब्राह्मण तपस्वी खरा तर तो मूळचा क्षत्रिय ना.
विश्वामित्र, त्यामुळे त्याचा मूळ स्वभाव जाईना, असं विश्वामित्राच्या बाबतीत झालेलं आहे, असा आरोप माल्यवानांनी केलेला आहे. इकडे रावण तर आता सीता मिळवण्यासाठी अगदी अधीर झालेला आहे. पण आता सीता रामासारख्या धर्मविजयी राजाची, राजपुत्राची पत्नी झालेली आहे. तिला आता अयोध्येतून पळवून आणणं ही सोपी गोष्ट नाहीये. मिथिलेत म्हणा, अयोध्येत म्हणा, जर सीतेला पळवायचा प्रयत्न केला तर राम, त्याचे सगळे नातेवाईक आणि सगळंच सैन्य सगळंच रामाच्या बाजूला आहे. त्याच्यामुळे इथे काही आपली डाळ शिजणार नाहीये. मग त्यासाठी राम सीतेला आपल्या मुलखापासून लांब आणायला पाहिजे. म्हणजे जसं कबड्डीच्या खेळात असतं की नाही, की तो खेळाडू समोरच्या पार्टीचा त्याला पूर्ण आत घ्यायचा आणि मग त्याला पकडायचं, म्हणजे मग आपला डाव यशस्वी होतो. तसं काहीतरी हे होणार आहे. पण माल्यवानाचं आणि पर्यायादी रावणाचं नशीब जोरावर आहे बर का. कारण किष्किंधेमध्ये काहीतरी वेगळं राजकारण चालू आहे आणि ते राक्षसांच्या पथ्यावर पडणार आहे. म्हणजे राम सीतेचं मूळ कथानक, त्याच्या जोडीला रावणाच्या लालसेचं दुसरं उपकथानक आणि आता हे आणखी एक उपकथानक किष्किंधेत काय घडतंय त्याच्या संबंधीचं. तिथे काय झालंय, तिथेही खुर्चीची शर्यत चालू आहे आणि सुग्रीवाची हकालपट्टी करून वाली गादीवर बसलाय. आता तिथेही एक महाविकास आघाडी आणि एक युती आहे. त्यामुळे वालीच्या बाजूचा एक गट आहे आणि एक सुग्रीवाच्या बाजूचा आहे. सुग्रीवाच्या बाजूचा जो गट आहे त्याचा नेता आहे जांबवान आणि अर्थातच हनुमानही त्याच्या जोडीला आहे. जांबवानाची अपेक्षा अशी आहे की सुग्रीवाला परत गादीवर बसवायचं तर आपल्याला रामाची मदत घेता येईल. पण अर्थातच रामाची मदत घ्यायची तर राम अयोध्येत इथे आला पाहिजे ना किष्किंधेपर्यंत. तो अयोध्येतच राजा झाला तर तो कशाला येतोय दंडकारण्यामध्ये वगैरे. मग हा माल्यवान मतंगाश्रमात राहणाऱ्या शबरीकडे गेला. मगाशी गाणं ऐकताना मला हेच आठवत होतं की आज शबरीचा उल्लेख येणारच आहे. आणि दरम्यान हनुमानाने जांबवानाला अशी एक माहिती मिळवून आणून दिलेली आहे की कैकेयीने, म्हणजे अद्याप राम, लक्ष्मण, सीता सगळेजण मिथिलेतच आहेत बर का आणि कैकेयी अयोध्येत आहे. आणि माहिती नाही का, पण रामाच्या आया काही लग्नाला आलेल्या नाहीत मिथिलेमध्ये. वडील आहेत, आया नाही आहेत, त्या आपल्या अयोध्येतच आहेत. तर कैकेयीने आपली खास दासी मंथरा हिला भरताचं क्षेमकुशल विचारण्यासाठी म्हणून मिथिलेला पाठवलेलं आहे. आणि ती आता मिथिलेला जवळ आली आहे मिथिलेच्या, पण शिंडली बिचारी प्रवासानी, म्हणून ती जरा विश्रांती घेते. अजून काही ती भरताला किंवा कोणाला राजकुलातल्या कोणाला भेटलेली नाही आहे. हे कळल्याबरोबर जांबवानाचं डोकं पुढे चालायला लागतं आणि तो शबरीला सांगतो की तुला परकाया प्रवेशाची विद्या येते, तेव्हा तू तुझं शरीर इथे हनुमानाकडे सुरक्षित ठेव आणि तू मंथरेच्या शरीरात प्रवेश कर आणि मग आपल्याला जे हवं ते करून घे. लक्षात ठेवा, इथल्या आणि पुढच्या सगळ्याच नाटकांमध्ये असं काहीतरी वेगळं वेगळंच आपल्याला दिसणार आहे. तर तू मंथरेच्या शरीरात प्रवेश कर आणि दशरथाला भेटून असं असं काहीतरी कर, असं तो कानामध्ये सांगतो. ते अजून गुपित आहे. मग एवढं सगळं झाल्यावर राम नक्की दंडकारण्यात येईल आणि सुग्रीवाशी त्याची मैत्री व्हावी अशी मग आपण खटपट करू, असं सगळं जांबवानाने ठरवलंय. आता राजे लोक सगळे हे, त्यांना हैराण करवी एकमेकांच्या बातम्या असतातच. त्यामुळे ही सगळी कॉन्स्पिरसी माल्यवानाला कळली आणि माल्यवानाला फारच आनंद झालाय की परस्पर जर राम येणार असेल दंडकारण्यात तर फारच उत्तम, आपलंही काम होऊन जाईल त्याच्यामध्ये. एवढं झाल्यावर मंथरा, म्हणजे मंथरेच्या देहातली शबरी, ही दशरथाला भेटते मिथिलेमध्येच आणि कैकेयीने हे पत्र दिलंय असं म्हणून त्याला एक पत्र देते. त्याच्यात कैकेयीने आपले 2 वर नेहमीप्रमाणे मागून घेतलेत असं लिहिलेलं आहे. आता हे पत्र दशरथाबरोबर राम ऐकतो आणि अर्थात लगेचच मग सीता आणि लक्ष्मण यांच्या बरोबर तो मिथिलेत ना डायरेक्टच दंडकारण्यात जायला निघतो.
बिचारा भरत रामाची समजूत घालायला बघतो की कोणी हे मला काय हे सगळं खरं वाटत नाहीये, हे काहीतरी कारस्थान आहे, कपट आहे, कैकेयी असं काही करणं शक्य नाही, तर तू जाऊ नको वनामध्ये. पण नाही, राम काही ते मान्य करत नाही. आणि मग जांबवानाचं कारस्थान यशस्वी होऊन राम पंचवटीत आलाय असं आपल्याला शबरी आणि जांबवान यांच्या संवादातून कळलं. आता पुढे काय करायचं हे माल्यवान ठरवतोय. त्यांनी शूर्पणखेला सांगितलंय काय करायचं ते. मग त्याप्रमाणे शूर्पणखा पंचवटीत रामाकडे आली. रामाला पाहून मोहित झाली. ती आधीच प्रेमात पडली होती. तिने ठरवलं की अगोदर रामाला वश करायचं, त्याच्यासह आपण आधी सुखाचा उपभोग घेऊया. रावणाला सीता जरा नंतर मिळाली तरी काही फार बिघडणार नाही. त्यामुळे आपण आधी रामाबरोबर रममाण व्हावं आणि मग विषप्रयोग करून रामाचा काटा काढावा असं ती ठरवते. मग तिच्या मनात काय चाललंय हे लक्ष्मणाला कळतं, तो तिला शिक्षा करतो वगैरे वगैरे. मग शूर्पणखा रावणाकडे जाणार, रावणाला आपलं गाणं सांगणार. या सगळ्या घडामोडीवर जांबवानाचं लक्ष आहे बरं का, पुढे काय काय होतंय ते. कारण रावणाशी वैर झालं तर रामाला दुसरं कोण सहाय्य करणार. मग त्याला किष्किंधेला यावंच लागेल. आणि मग वाली आणि रावणाची मैत्री असल्यामुळे सुग्रीवाशी मैत्री करण्यावाचून रामाकडे काही दुसरा पर्यायच नाहीये अशी जांबवानाची खात्री झाली. आता पुढे मग आपल्या नेहमीच्या घटना घडल्या, सीताहरण, जटायुवध, रामाचा विलाप वगैरे वगैरे. आता ही शबरी आणखी एक काम करते बर का. ती बिचारी नुसती तपस्विनी नाहीये, ती चांगली राजकारणपटू आणि कामाची बाई आहे. तिने निषादराज गुह त्याला बोलवून घेतलंय. आता रामायणात एकदा गंगा पार झाल्यावर गुह कुठेच परत दिसत नाही आपल्याला, पण मुरारीने त्याला आता इकडे आणलंय किष्किंधेमध्ये. आणि या गुहाकडे कामगिरी सोपवली आहे की राम आणि सुग्रीव यांच्यामध्ये मांडवली करायची आणि ती कामगिरी गुहाने पार पाडली आहे. मग नेहमीसारखं युद्धबिद्ध सगळं झालं आणि राम, सीता वगैरे वगैरे मंडळी पुष्पक विमानात बसून अयोध्येला जायला निघाले. आता हे सरळ सरळ रघुवंशाचं अनुकरण आहे. पुष्पक विमानातून खाली काय काय दिसतंय त्या प्रदेशाचं वर्णन वगैरे. पण या सगळ्या विशेषतः भवभूती पासून पुढचे हे जे संस्कृत कवी आहेत ना, ते नाटक लिहायला घेतात, पण काव्य लिहिण्याची हौस काही त्यांची जात नाही. आणि मग ते नाटकामध्ये आपण नाटक लिहितोय हे विसरून ते काव्याच्याच एका मागून एक लिहित सुटतात. मग आता काव्य करायला विषय नको का, म्हणून यांनी काय केलं मुरारीनी की ते पुष्पक विमान असं सरळ लंकेतून अयोध्येला नेलंच नाही. त्यांनी त्या विमानाला हिमालय, कैलास असं कुठे कुठे फिरवून आणलं. म्हणजे तेवढी वर्णन करायची सोय नाही का झाली. मग रामाला राज्याभिषेक होऊन नाटक संपलं. थोडक्यात काय की रामायणात खलनायिका असलेल्या कैकेयीला आणि दशरथालाही त्याच्याच बरोबर क्लीन चिट आपोआपच मिळाली. कारण कैकेयीमुळे इथे पिक्चर मध्ये आलीच नाही ना कुठे. कपट केलं जांबवानाने आणि शबरीने मंथरेच्या शरीरात प्रवेश करून सगळ्यांची दिशाभूल केली. आणि कोणीतरी कपटाने आपल्याला वनात धाडलंय हे कळून सुद्धा मातेची आज्ञा म्हटल्यावर रामानी ती पाळली. ह्याच्यात रामाचंही व्यक्तिमत्व उंचावलं गेलं. अशा बऱ्याच गोष्टी साधल्या. या मुरारी नंतरचा महत्वाचा नाटककार आहे तो म्हणजे राजशेखर. भवभूतीसारखा हा पण महाराष्ट्रीय आहे बर का. मात्र त्याची सगळी कारकीर्द झालीय बंगालमध्ये. बंगालमध्ये जे पाल नावाचं राजघराणं होतं त्या राजघराण्यात साधारण 10व्या शतकामध्ये हा राजशेखर त्या राजांचा गुरु म्हणून, मंत्री म्हणून तिथे कार्यरत होता. मराठी माणसं त्या काळात कुठे कुठे पोचत होती हे बघा. या राजशेखर कवी पण आहे आणि तो साहित्यशास्त्रज्ञही आहे. बालभारत, बालरामायण, कर्पूर मंजिरी आणि विद्धशालभंजिका अशी 4 नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्याच्याशिवाय त्यांनी काव्य मीमांसा हा साहित्यशास्त्रावरचाही एक ग्रंथ रचलेला आहे. हा राजशेखर स्वतःला कविराज अशी पदवी घेतो. इतकंच नाही तर राजशेखर म्हणजे वाल्मिकी आणि भवभूती यांचा अवतार आहे
असं त्यांनी स्वतःच नोंदवून ठेवलेलं आहे. असते एकेकाला पूर्वायुष्याची पूर्वजन्माची आठवण, त्याला आपण काय करणार. त्याचं बालरामायण हे चांगलं ऐस पैस म्हणजे 10 अंकी नाटक आहे. एवढे 10 अंक आपण नाही इथे वाचणार. सीतेच्या स्वयंवरापासून ते रामाच्या राज्याभिषेकापर्यंत एवढी त्याची व्याप्ती आहे. आता राम रावण संघर्ष मुळात का झाला याचा शोध घ्यायचा. मूळ जे वाल्मिकी रामायणात आणि भास, भवभूती, मुरारी ह्यांनी जे कारण सांगितलंय ते म्हणजे आर्य आणि अनार्य अर्थात आर्येतर राक्षस यांच्यातला तो संघर्ष आहे असं या सगळ्या आधीच्या कवींनी भूमिका घेतलेली आहे. आर्यांचा नेता राम आणि अनार्यांचा नेता रावण. आर्यांनी आर्यावर्तातून खाली उतरू नये अशी अर्थातच आर्येतरांची इच्छा आहे. पण आर्य विंध्य पर्वतात ओलांडून हातपाय पसरतायत दक्षिणेकडे, हे अनार्यांना आवडत नाहीये. आणि म्हणून हे राक्षस त्या यज्ञ करणाऱ्या ऋषींच्या यज्ञांची नासाडी करून विघ्न आणून आर्यांना विरोध करतायत. हे संघर्षाचं मूळ कारण असं वाल्मिकी काय, भास काय, भवभूती, मुरारी या सगळ्यांनी मानलेलं आहे. पण राजशेखरांनी या राम रावण संघर्षाचा विचार थोडा आणखी वेगळ्या पद्धतीने केलाय. राजशेखर त्याला जसं त्याचा पूर्वजन्म आठवतायत, आपण कोण होतो, तसं बहुधा परत जन्म घेऊन त्यांनी भविष्यात महाराष्ट्रात काय घडणार आहे तेही बहुधा पाहिलं असावं. कारण तो असं म्हणतो की हा 2 जातींमधला संघर्ष आहे. ब्राह्मण आणि क्षत्रिय या 2 वर्णांचा हा संघर्ष आहे. रावण ब्राह्मण आहे आणि म्हणून अर्थातच क्षत्रियांचा नाश करणाऱ्या परशुरामांनी रावणाला बरीच अस्त्रविद्या वगैरे दिलेली आहे. उलट विश्वामित्र मूळचे क्षत्रिय, नंतर जरी तपस्वी झाले असले तरी, त्यामुळे ते क्षत्रियांचे पक्षपाती आहेत. आणि म्हणून विश्वामित्रांनी राम सीतेचा विवाह घडवून ब्राह्मणांच्या विरुद्ध क्षत्रियांची एक जबरदस्त फळी उत्तरेत उभी केलेली आहे. मग ते यज्ञ रक्षणाच्या निमित्ताने रामाला अस्त्र प्रदान केली वगैरे. म्हणजे केलं काय, क्षत्रियांची ताकद वाढवली. पुढे म्हणजे 9व्या अंकामध्ये रामाचे रावणाला उद्देशून उद्गार आहेत, मी क्षत्रिय आहे, मी तुला नक्की युद्धामध्ये हरवीन. आणि रावणही रामाला म्हटलंय की मी तर रावण अक्षत्रिय ब्राह्मण आहे आणि तू तर साधा क्षत्रिय आहेस, बघूच या आपल्यात कोण जिंकतं ते. म्हणजे थोडक्यात ब्राह्मण क्षत्रिय वादाचं स्वरूप या संघर्षाला दिलेलं आहे. बालरामायणाचं आणखी एक वेगळेपण राजशेखराचं, आतापर्यंत रावणाचा पुरोहित येऊन सीतेला मागणी घालत होता. आता एक पायरी पुढे रावण स्वतःच मिथिलेला पोचलेला आहे. आणि प्रत्यक्ष रावण मिथिलेमध्ये पुष्पक विमान त्याच्याकडे होतं ना आधी, तो मिथिलेमध्ये आला. आता रावण आला म्हटल्यावर जनकाला साहजिकच काळजी वाटायला लागली, कारण रावणाचा प्रभाव तेवढा आहे, तो बलाढ्य आहेच. पण त्याच्या पुरोहितांनी जनकाची समजूत घातली की अहो शंकराची इच्छा असेल तरच हे सगळं पुढचं घडेल. शंकराच्या इच्छेशिवाय रावण शिवधनुष्याचा पण काही पूर्ण करू शकणार नाही, त्याला जमणार नाही असं धीर दिला पुरोहितांनी. आणि ते दोघे जण म्हणजे जनक आणि त्याचा पुरोहित शतानंद ते आपले रावणाचं आगत स्वागत करायला त्याला सामोरे गेले. रावण आपल्याच तोऱ्यात आहे. त्यांनी चक्क जनकाला आज्ञा दिलीये की ते शिवधनुष्य आणि ती सीता दोघांना आमच्या समोर आणून हजर करा. आता काय करणार, जनकाला काही पर्याय नाहीये दुसरा. त्यामुळे सीता रावणाच्या समोर आली. मग अर्थातच जे काय पुढे व्हायचं ते झालंय. रावण तिच्या प्रेमामध्ये पडलेला आहे आणि सीता मात्र रावणाला बघून घाबरून गेली आहे. आणि ह्यानी पण जिंकला तर काय करायचं अशी भीती तिला वाटायला लागली आहे. आणि ती आपल्या मैत्रिणींबरोबर शंकराची प्रार्थना करते की ह्याला पण नका जिंकू देऊ म्हणून. शंकराने तिची प्रार्थना बहुधा ऐकली असावी, कारण जरी रावण स्वयंवराला गेला तरी सुद्धा त्याला असं वाटलं की पण बिण पूर्ण करणं हे सामान्य राजांचं काम आहे.
आपल्यासारखा एकमेवा द्वितीय राजा असा त्या सामान्य राजांच्या पंक्तीला बसला आणि पण वगैरे पूर्ण करून त्यांनी सीतेला मिळवलं, हे काही फार गौरवास्पद होणार नाही. म्हणजे इतर सामान्य राजे जे करतात ते त्यांच्याच ओळीमध्ये रावणाने करून दाखवलं तर त्यात रावणाचं वेगळेपण काय राहिलं ना. आणि शिवाय जनकानी धनुष्याचा पण लावणं रावणासमोर हा रावणाच्या बाहुबलाचा अपमान आहे. म्हणजे जनकाचा विश्वास नाहीये रावणाच्या शक्तीवरती, असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ वीर आहे हे तुम्ही मान्य न करता मला पण पूर्ण करायला लावता, त्याशिवाय सीता मला देत नाही म्हणता, हा माझा घोर अपमान आहे असं म्हणून धनुष्याला हात न लावता स्वयंवराचा मंडप सोडून रावण लंकेला निघून गेलेला आहे. आता शिवधनुष्याचा हा अपमान नाही का झाला, रावणाने केला म्हणून जनक रागावलाय आणि तो शापच देणार होता रावणाला. पण पुरोहितांनी त्याला रोखलं की आता स्वयंवरासारखं मंगल कार्य आहे तर शाप वगैरे असल्या भानगडी आता नको. मग रावणाने प्रतिज्ञा केली की जो कोणी सीतेचं पाणी ग्रहण करील हा पण साध्य करून त्याचा नाश केल्याशिवाय मी राहणार नाही. मग दुसऱ्या अंकामध्ये अचानक नारदाला आणलंय. आतापर्यंत कधीच कोणी आणलं नव्हतं. आता नारद कलहप्रियच बोलून चालून. त्यांनी काय केलं, शिवानी शिवधनुष्याची अवज्ञा केली आणि तो निघून गेला. माफ करा, रावणाने शिवधनुष्याची अवज्ञा केली आणि तो निघून गेला हे त्यांनी तिखट मीठ लावून परशुरामाला जाऊन सांगितलं. कारण ते धनुष्य शिवाकडून परशुरामाला मिळालेलं होतं ना मुळात. मग आता रामायणात किंवा दुसरी बऱ्याच ठिकाणी राम आणि परशुराम यांचा संघर्ष आहे, इथेही आहे. पण त्याच्या आधी बालरामायण नाटकामध्ये परशुराम आणि रावण यांच्यातच युद्ध होतं. अगदी तुंबळ युद्ध होतं. आणि शेवटी शिव कैलासावरून असा आदेश देतात की तुम्ही दोघेही शिवभक्त आहात, तुम्ही आपापसात युद्ध करू नका. मग ते युद्ध थांबतं. आता खरं म्हणजे कथा आपली वेगळ्या दिशेला चाललेली आहे. त्याच्यामध्ये या प्रसंगाचं काहीच महत्व नाहीये, काही उपयोगही नाही आहे. पण काही वेळा काय होतं, काहीतरी वेगळं करण्याच्या नादात येन केन प्रकारेण आपलं नाटक प्रसिद्धीला यावं म्हणून काही वेळा काही गिमिक्स केली जातात असं हे वाटतं. तिसरा अंक मात्र खास आहे बरं का, आणि पुढचा सुद्धा. काय झालंय म्हणजे हा राजशेखराच्या प्रतिभेचा अगदी मुक्त आविष्कार आहे. कारण लंकेमध्ये रावण सीतेसाठी तळमळतो आहे असं दृश्य आहे. म्हणजे नेहमीचे विरही नायक कसे सुस्कारे टाकतात, रडतात, विलाप करतात, त्यांना दुसरं काही अन्न पाणी सुचत नाही, चंदनाने आग होते वगैरे वगैरे वगैरे, ते सगळं रावणाचं होतं आहे. आणि मग त्याला असं कळतं की स्वर्गामध्ये भरत मुनींनी सीता स्वयंवर नावाच्या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. रावणाला असं वाटतं की आपल्या इथे हा प्रयोग करून बघावा, म्हणजे निदान सीतेचं पात्र समोर दिसेल रंगमंचावर आणि तेवढीच आपली तळमळ जरा शांत होईल. मग ज्याला आपण गर्भांक किंवा गर्भनाटक म्हणून पाहिलं उत्तर रामचरितामध्ये, ते राजशेखरांनी योजलंय. आणि सीता स्वयंवराचा जो पुढचा प्रसंग रावणाच्या अपरोक्ष घडला होता आणि आपल्यालाही तो आतापर्यंत काही कवीनी दाखवलेला नव्हता, तो आता या गर्भनाटकामधून आपल्याला दिसतो. त्या रंगमंचावर रामाने धनुर्भंग केला असं बघितल्याबरोबर रावण भान विसरून उठतो आणि त्या रंगमंचावरच्या रामाला मारायला धावतो. मग हे नाटक आहे हे त्याला बाकीचे लोक समजावतात, तेव्हा मग परत एकदा तो ती प्रतिज्ञा करतो रामाला मारण्याची. मग काय होतं पुढच्या अंकात, पुढचा अंक आपला साधा आहे की ते राम परशुराम युद्ध वगैरे होतं. आणि इथे एक थोडंसं वेगळेपण असं आहे की रामायणातल्या सारखंच परशुराम आपलं वैष्णव धनुष्य रामाच्या पुढे करतो आणि म्हणतो की ते शिवधनुष्य तर जुनं झालं होतं, जीर्ण झालं होतं, ते भंग पावलं, यात तुझा काय मोठा पराक्रम आहे, हे वैष्णव विष्णूंनी दिलेलं धनुष्य आहे, याला बाण लावून दाखव. तेव्हा मग लक्ष्मण पुढे होतो आणि लक्ष्मण असं म्हणतो की तुम्ही तुमच्या बाहुबलाची पुन्हा परीक्षा देण्याची काहीच गरज नाहीये दादा, आणि माझ्या उपस्थितीत तर अजिबातच नाहीये.
मीच करून दाखवतो हे. म्हणून लक्ष्मण त्या वैष्णव धनुष्याला बाण लावून दाखवतो आणि त्याच्या पराक्रमाचं बक्षीस म्हणून जनक आपली दुसरी मुलगी उर्मिला लक्ष्मणाला देतो आणि त्यांचा विवाह होतो. आता पुन्हा 5वा अंक हा पूर्णपणे कवी प्रतिभेचा आविष्कार. त्याला रामायणात कुठेही आधार नाही. त्या अंकाचं नावच मुळी उन्मत्त दशानन असं आहे. सीतेच्या आसक्तीमुळे रावण उन्मत्त म्हणजे वेडा झालेला आहे. त्याला बरं वाटावं म्हणून बिचारा माल्यवान काय करतो, सीता आणि तिची सखी सिंदुरिका यांच्या त्यांनी हुबेहूब कठपुतळ्या बनवून घेतल्या. इतकंच नाही तर त्या दोन्ही पुतळ्यांच्या तोंडामध्ये मैना बसवले, जिवंत मैना बर का, आणि त्यांना शिकवून ठेवले. आता मैना जसं त्यांना शिकवलं जातं तसं बोलतात. मग या कठपुतळ्या रावणासमोर आणल्या जातात. रावणाला त्या खऱ्याच वाटतात. इतका तो वेगळा झाला, उन्मत्त झाला आणि तो हरखून जातो. आणि ती कठपुतळी जी आहे सीतेची, ती आणि तिची सखी त्यांचा संवाद होतो. ती सिंदुरिका ती सखी असं वर्णन करते की सीता कशी रावणासाठी झुरतीये, कशी व्याकुळ झालीये रावणासाठी. मग सीता पण माझं रावणावर किती प्रेम आहे अशी कबुली देते. तेव्हा तर म्हणजे रावण असा सद्गदित होऊन त्याच्या तोंडून काही शब्दच फुटत नाही आणि तो उठून त्या सीतेला आलिंगन द्यायला जातो. तेव्हा कुठे त्याला कळतं की ही निर्जीव बाहुली आहे म्हणून. मात्र ह्या कठपुतळीचा आणखी एक उपयोग आहे बर का. रामायणात बघा युद्ध चालू असताना अचानक ते सीतेचं मायावी मस्तक राम लक्ष्मणाच्या समोर आणलं जातं. आता तिथे प्रश्न असा येतो की अचानक कसं आलं हे मस्तक, पण ते मस्तक ह्या कठपुतळीचं आहे जी आधीच आपल्याला दाखवलेली आहे. मग रावण सगळ्या विरही नायकांसारखा मन रमवण्यासाठी उद्यानात जातो. हे म्हणजे कालिदासाच्या विक्रमोर्वशीय नाटकाचा जो 4था अंक आहे की उर्वशी दिसत नाही म्हटल्यावर पुरुरवा कसा वेडा झाला, हुबेहूब त्याची कॉपी करून हा अंक रंगवलेला आहे. मग शूर्पणखा येते. तिने रावणाला चक्क खोटं सांगितलंय की तुझ्यासाठी सीतेला पळवून आणायला म्हणून मी गेले होते, त्यामुळे माझी अशी अवस्था राम लक्ष्मणांनी केली. आणि मग रावणाला सीताहरण करायला आणखी एक सूड घेण्याचं कारण मिळतं. म्हणजे रावणाने का सीताहरण केलं त्याची एका मागोमाग कारण परंपरा राजशेखरांनी दाखवलेली आहे. म्हणजे अगदी सगळी पार्श्वभूमी सीताहरणाची बरोबर तयार करून ठेवलेली आहे. मग बाल रामायणाचं आणखी एक वेगळेपण आहे 5व्या अंकामध्ये. आपल्याला माहितीये की मूळ रामायणात रामावर पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करणारी कैकेयी अचानक ती बिथरली आणि तिने वेगळीच भूमिका घेतली. आता हे काही फारसं तर्कबुद्धीला पटणारं असं नाहीये, संयुक्तिक नाही आहे. बऱ्याच कवींना हा भाग खटकत होता असं अगदी भासापासून आपल्याला दिसून आलेलं आहे की भासापासून अनेकांनी प्रयत्न केला की कैकेयीच्या व्यक्तिमत्वामध्ये नेमकं काय झालं असेल किंवा काय कारण परंपरा घडली असेल याचा विचार करण्याचा. आपण पाहिलं की भवभूतीच्या महावीर चरितात शूर्पणखेने मंथरेचं रूप घेतलं होतं आणि मुरारीच्या अनर्घ राघवामध्ये शबरी मंथरेचं रूप घेऊन खोटं पत्र दशरथाला द्यायला आली होती. त्यामुळे झालं काय, कैकेयीला क्लीन चिट मिळाली, तिचं व्यक्तिमत्व स्वच्छ झालं. पण सगळीकडे आतापर्यंतच्या सगळ्याच कलाकृतींमध्ये दशरथाचं व्यक्तिमत्व डागाळल्याशिवाय राहिलं नाही ना. रामायणात असो किंवा आतापर्यंतच्या सगळ्याच नाटकांमध्ये असो की दशरथाने इतकं केविलवाण का व्हावं, म्हणजे इतका तो वृद्ध झालाय तरी तो कामातुर आहे आणि त्याला कैकेयीचा शब्द मोडवत नाही आणि मग तो फारच केविलवाणा होतो, शोकाकुल होतो, दिनवाणा होतो आणि मग रामावर अन्याय करतो वगैरे वगैरे. आता पुन्हा वचन पूर्ण करायचं ही रघुकुलाची परंपरा आहे, मग तिचं पालन दशरथाला करावं लागलं वगैरे असं आपण जरी किती म्हटलं तरी सुद्धा एकूण प्रकारामुळे रघुकुलाला काही
फार बरं दिसत नाहीये ना, काही कलंक लागल्याशिवाय काही राहत नाहीये. राजशेखरांनी आणखी एक वेगळी तोड काढलीये बर का, कारण त्याच्या 5व्या अंकाचं नावच निर्दोष दशरथ असं आहे. स्वयंवर झालं, विवाह झाला, मग सगळेजण अयोध्येला आले आणि मग दशरथाला इंद्रानी स्वर्गामधून असुरांशी लढाई करण्यासाठी बोलावणं पाठवलं. आता हेही रामायणात आपल्याला माहितीये की दशरथ इंद्राच्या वतीने असुरांशी लढाई करायला स्वर्गात जातो आणि त्याच्यासोबत कैकेयी तिकडे रामायणात पण होती. तर त्यामुळे दशरथ आणि कैकेयी आता तिकडे इंद्रसभेमध्ये स्वर्गामध्ये गेलेले आहेत. ही संधी त्या माल्यवानांनी साधली बर का, रावणाचा मंत्री. आणि त्यांनी काय केलं, मायामय नावाचा एक राक्षस आणि शूर्पणखा या दोघांना दशरथाचं आणि कैकेयीचं रूप घेऊन ते स्वर्गातून इंद्राला मदत करून परत आलेत असं दाखवून त्यांचा प्रवेश अयोध्येच्या राजवाड्यामध्ये करून दिला. मग आता पुढचं जे काय व्हायचं ते झालं. म्हणजे ते निरोप पाठवून कैकेयीने वर मागून घेतले. मग मायावी दशरथ तो त्यांनी भरपूर रडारडी केली, सगळं झालं. आणि मग राम सीता लक्ष्मण वनवासात गेले, निघाले. आता ते वनवासाला निघाले आणि इकडे माल्यवादाला कळलं की आता खरे दशरथ आणि कैकेयी येऊ घातलेत अयोध्येत. मग ताबडतोब त्यांनी आपली मंडळी विड्रॉ केली आणि दशरथ कैकेयी खरे परत आले. त्यांना झाला प्रकार कळला आणि मग दशरथांनी रामाला परत बोलवणं पाठवलं. पण मी पित्याच्या आज्ञेने वनात गेलेलो आहे. मग तो पिता खरा होता तर कोणी यक्ष होता का राक्षस होता की आणखी काही होता याच्याशी मला कर्तव्य नाही. पित्याची आज्ञा म्हणून मी पाळलेली आहे. मी आता 14 वर्ष झाल्याशिवाय परत काही येणार नाही. म्हणून राम वनवासात पुढे गेला. म्हणजे बघा, दशरथ आणि कैकेयी दोघही दोषमुक्त झाले आणि इकडे रघुकुलाची नाचक्की टळली आणि रामाचं व्यक्तिमत्वही आणखी उंचीवर जाऊन पोचलं. मग राम वगैरे वनवासाला निघालेले असताना 1-2 छोटेसे प्रसंग आहेत, पण राजशेखरांनी खरंच भावपूर्ण असे रंगवलेले आहेत. राम लक्ष्मण सीता वनात निघालेत आणि उर्मिला सुद्धा मलाही वनात येऊ द्या अशी आपली इच्छा प्रकट करते. लक्ष्मण काही न बोलता नुसता भुवईचा एक इशारा करतो आणि उर्मिला गप्प बसते. दुसरा प्रसंग, वनवासाला जायचं म्हणून सीता सगळे दागिने उतरवून ठेवते. पण दशरथांनी तिला लग्नामध्ये आपल्याकडे कसं सुनमुख बघताना काहीतरी देतात ना, तसा तो चुडामणी दिलेला आहे. म्हणून त्याचा प्रसाद म्हणून तेवढा एकच ती दागिना आपल्या जवळ बाळगते, जो चुडामणी नंतर हनुमाना बरोबर रामाकडे येतो. आणि तिला खरं तर जटा बांधायच्या आहेत, वल्कलं नेसायची आहेत, पण लक्ष्मण आणि कौसल्या तिच्या अगदी विनवण्या करतात हातीपायी पडून आणि तिला परावृत्त करतात त्यापासून. रामायणात कसं राम निघून गेल्यावर दशरथाचा मृत्यू लगेचच होतो, पण इकडे मात्र जटायू येतो आणि दशरथाला सीताहरणाचं सगळं वृत्त सांगून मरतो. म्हणून दशरथाचा मग नंतर मृत्यू होतो असं दाखवलंय. पुढे मग सगळं जे काय घडायचं ते रीतसर घडतं आणि पुन्हा एकदा पुष्पक विमानात मंडळी बसतात. आता मुरारीने हे दाखवलं, हिमालय दाखवला, कैलास दाखवला. आता मला त्याच्या पुढे नको का जायला, नाहीतर मग कसं काय होईल. म्हणून मग आता आपलं पुष्पक विमान, म्हणजे मुंबईला उतरायला जागा नसली की आपलं विमान कसं दिल्ली, अहमदाबाद, कराची असं कुठे कुठे फिरतं की नाही, तसं हे पुष्पक विमान हिमालय वगैरे तर झालाच, पण देवलोक, चंद्रलोक, इंद्रलोक असं सगळं काय काय कुठले कुठले लोक फिरवतो. पृथ्वीवरचे तर सगळेच प्रदेश होतात. म्हणजे त्याच्यात आंध्र होतो, कर्नाटक होतो, महाराष्ट्र होतो, कुंतल देश होतो, लाट देश म्हणजे गुजरात होतो. एवढंच की इतिहासाचे अभ्यासक जरा खुश होतात की राजशेखराच्या काळामध्ये भारतातली कुठली कुठली राज्य प्रसिद्ध होती, एवढं त्यांना त्याच्यावरून कळतं.
त्याच्यानंतरचं 13व्या शतकातलं एक नाटक आहे हनुमान नाटक म्हणून. भोज आणि मिश्र दामोदर असं दोघांनी मिळून हे नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यात रामाच्या जन्मापासून पार सीता त्यागापर्यंतचा कथाभाग आहे आणि मग शेवटी रामाचंही निर्याण होतं हे सूचित केलेलं आहे. म्हणजे बघा, जन्मापासून निर्याणापर्यंत एवढं मोठं कथानक एका नाटकात माववायचं, मग किती अंक असावेत त्याला. हनुमान नाटकाला 14 अंक आहेत. कोण पाहत असेल, कसं पाहत असेल, परमेश्वर जाणे. म्हणजे आपल्याकडे कथा सांगतात ना की रात्रभर नाटक चालत असेल बुवा, असं काहीतरी. पण हनुमान नाटक वाचल्यावर मात्र मला अवघड वाटलं की अशक्य आहे रात्रभर आणि हे नाटक बघणं. असो, या नाटकाला ते मोठं आहे म्हणून महानाटक असं दुसरं एक नाव सुद्धा आहे बरं का. आता हनुमान नाटक असं का नाव दिलंय ह्याला, तर अशी आख्यायिका आहे की हे नाटक हनुमानाने स्वतः रचलं आणि ते आपल्या नखांनी शिळेवरती कोरून ठेवलं. आता ते भोज आणि मिश्र दामोदर या दोघांना सापडलं आणि त्यांनी मग ते कागदावरती किंवा काय म्हणा भुर्जपत्रावर असेल ते उतरवून काढलं, त्याचं संकलन केलं. आता हे नाटक संपूर्णपणे डिट्टो वाल्मिकी रामायण आहे. फक्त एकच गोष्ट वेगळी, ती म्हणजे हनुमान नाटक आहे, त्यामुळे हनुमानाला मोठेपणा देणारी काहीतरी तरी गोष्ट पाहिजे, काहीतरी प्रसंग पाहिजे. तो फक्त रामायणापेक्षा वेगळा आहे. प्रसंग असा आहे की ब्रह्मदेवानी रावणाला एक अमोघ शक्ती दिली होती. इंद्रजिताचा वध झाला, त्याच्यानंतर रावणाने ती शक्ती लक्ष्मणावर सोडली. आपल्याला माहित आहे लक्ष्मण बेशुद्ध झाला, मग तो द्रोणागिरी आणला. दरम्यान काय झालं ते आपल्याला या लेखकांनी सांगितलंय. ती शक्ती लक्ष्मणावर सोडली, ती हनुमानाने मध्येच अडवली आणि चक्क समुद्रात फेकून दिली. तेव्हा ब्रह्मदेव काळजीत पडला की आपण दिलेली शक्ती आणीबाणीच्या वेळेला रावणाला नाही उपयोगी पडली. असं जर झालं तर रावण तरा आपल्या इथेच येईल ब्रह्मलोकात आणि आपलाच घात करील की तू दिलेल्या शक्तीचा काय उपयोग झाला नाही म्हणून ब्रह्मदेव घाबरला. आणि त्यांनी म्हणजे खरंच कवींच्या कल्पनांच्या पसारा हा किती कसा कुठे जाईल काही भरोसा नाही. तर ब्रह्मदेवाने नारदाला बोलवून सांगितलं की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आणि जोवर हा हनुमान रणांगणावर आहे तोवर मी दिलेल्या शक्तीचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा तू एक काम कर की त्या हनुमानाला जरा काही काळ तरी रणांगणावरून बाजूला तो जाईल असं कर, नाही तर माझंच काही खरं नाहीये. मग नारदानी तसं केलं आणि मग रावणाची शक्ती डायरेक्ट लक्ष्मणावर येऊन आदळली. हनुमान मध्ये आला नाही आणि तो लक्ष्मण बेशुद्ध पडला. मग राक्षसांना जोर चढला आणि त्यांनी भरपूर वानरांची कत्तल उडवली. त्या रात्री बिभीषण हातात मशाल घेऊन आपल्या सैन्याचं काय काय नुकसान झालंय वगैरे असं बघायला फिरत होता. तेव्हा त्याला जांबवान भेटला. बिभीषण म्हणाला, हा नाही, जांबवानानी हनुमान कुठे आहे, त्याला काय झालंय अशी चौकशी केली. तर बिभीषण म्हणाला की अरे रामाची, सुग्रीवाची, अंगदाची अशी कोणाची चौकशी करत नाहीयेस तू आणि फक्त हनुमानाचीच काय चौकशी करतोस. तेव्हा जांबवान असं म्हणला की एकटा मारुती जर सुस्थितीत असेल, जिवंत असेल, बाकी सगळे नसले तरी सुद्धा युद्ध आपण जिंकू, पण एकट्या मारुतीला जर काही झालं आणि बाकी सगळे शाबूत असले तरी युद्ध जिंकण्याची काही आशा नाही. मग तेवढ्यात मारुती परत आला, त्याला जिकडे कुठे पाठवलं होतं तिकडनं. मग तो रामाकडे गेला. राम शोक करत होता लक्ष्मणासाठी आणि हनुमानाचा धिक्कार करत होता की हा कुठे ऐन वेळेला कडमडला आणि त्याच्यामुळे हे असं झालं वगैरे. मग रामाचं बोलणं ऐकून मारुतीला फार वाईट वाटलं आणि मग पुढे ते द्रोणागिरी आणायला हनुमान गेला वगैरे वगैरे. म्हणजे हनुमानाचं महात्म्य कुठून तरी सांगायचं, पण पूर्ण नाटकाच्या पसाऱ्यामध्ये ह्या एवढ्या एका प्रसंगाने इतकं हनुमानाचं महात्म्य वाढलं की नाटकाला नाव हनुमान नाटक द्यावं असं काही आपल्याला आता बघताना, ऐकताना, वाचताना वाटत नाही. हे मात्र खरं. म्हणजे खरंच
अपारे काव्य संसारे कविरेव प्रजापतीही यथास्मै रोचते विश्वम तथेदम परिवर्तते. ब्रह्मदेवाच्या संसाराला काहीतरी मर्यादा आहे, पण काव्य संसाराला काही मर्यादाच नाही. आणि प्रजापतीलाही, म्हणजे आमचा मम्मट असं म्हणतो की बिचाऱ्या प्रजापतीला आंब्याची कोय लावली तर आंब्याचंच झाड द्यावं लागतं आणि त्याला आंबेच येतात, त्याला लिंब येत नाही. पण कवी हा असा प्रजापती आहे की त्यांनी आंब्याचं झाड लावलं तर त्यांनी मनात आणलं तर लिंब सुद्धा येते. कवी काय वाटेल ते करू शकतो. निरंकुशा वै कवयः असंही वचन आहे. त्यामुळे रामायण कथेला कशी वेगळी वेगळी अंगडी टोपडी ते कवी चढवतात. त्या मालिकेतली आणखी 2 नाटकं आहेत, म्हणजे छोटी आहेत, एकांक आहेत. आणि इसवी सनाच्या 14व्या-15व्या शतकामध्ये दक्षिण भारतात विजयनगरचं साम्राज्य स्थापन झालं आणि ते चांगलं भरभराटीला आलं. त्या विजयनगरच्या दरबारामध्ये संस्कृत विद्येला मोठा राजश्रय होता आणि त्यांच्या दरबारात संस्कृत कवी होते. त्यापैकी भास्कर या नावाचा एक कवी होता आणि दुसरा जो होता तो राजा बुक्करायाचा नातूच होता, त्याचं नाव विरूपाक्ष. या दोघांनी रामायणावर आधारित एकांकिका लिहिल्या आहेत, म्हणजे भास्कराने आणि विरूपाक्षाने. दोघांच्याही एकांकिकांचं नाव उन्मत्त राघव. मगाशी उन्मत्त दशानन होता, आता हे एकांकिका आहेत उन्मत्त राघव. अर्थात दोन्हीमध्ये काय असणार ते आपल्याला कळलंच आहे की सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या रामाचा विलाप हा त्याचा केंद्रबिंदू असणार. आणि मग अर्थातच कालिदासाच्या विक्रमोर्वशीयाच्या 4थ्या अंकाचा प्रभाव त्याच्यावर असणार आणि पुरुरव्यासारखा राम सगळ्या झाडावेलींना मिठ्या मारत फिरणार, सीता सीता करत, हे सगळं झालंच. पण तरी सुद्धा कवी कसे निरंकुश असतात. दोघांचं कथानक वेगळं आहे बरं का, म्हणजे विरह वेगळे वेगळे आहेत. कसे बघा, भास्कर कवीचं जे आहे उन्मत्त दशानन, त्याची पार्श्वभूमी आहे पंचवटी. इथे सीतेच्या जोडीला तिची सखी पण आहे आणि राम आणि लक्ष्मण दोघे त्या सुवर्ण मृगाची शिकार करायला गेलेले आहेत आणि सीता आणि तिची सखी फुलं गोळा करत फिरतायत. ते करत असताना सीतेला जरा दूरवरती आणखीन छान छान फुलं वगैरे दिसतात आणि ती सखी बिचारी नको नको एवढ्या लांब अपरिचित ठिकाणी नको जायला असं म्हणत असताना सीता एकटीच त्या दूरच्या वनामध्ये फुलांसाठी म्हणून जाते आणि अचानक ती सेनाशी होते. अगदी आता तुमच्या लक्षात येईल विक्रमोर्वशी. मग राम लक्ष्मण परत आल्यावर खूप शोध घेतात, काही उपयोग होत नाही. मग सगळं रामाची विरह व्यथा, त्याचा विलाप वगैरे वगैरे. आणि मग बऱ्याच वेळा टीव्हीवर चालणाऱ्या ज्या मालिका असतात त्या पहिल्यांदा खूप इंटरेस्टिंग वाटतात, मग त्यात पाणी घालायला सुरुवात होते आणि त्यांचा शेवट अगदीच फुसका होतो. तसं ह्याचं झालंय. अगस्त्य मुनी सीतेला घेऊन येतात. आता काय झालं होतं सीतेला, तर दुर्वासाच्या शापामुळे, तिकडे कार्तिकेयाचा शाप होता कालिदासाच्या नाटकात, इथे दुर्वास एक कवींना फार आवडतो. तो इतका तापट म्हणून प्रसिद्ध आहे ना की तो आपल्या तापटपणापायी काहीही करू शकतो, जे कवींना वाटतं ते तो करू शकतो. त्यामुळे दुर्वासाच्या शापानी प्रभावित झालेलं असं जे काही वन होतं तिथे ही सीता पोचली आणि त्या शापाचा परिणाम म्हणून सीतेचं रूपांतर हरिणीमध्ये झालं होतं. तरीच बर का एक हरिणी मगाचपासून राम लक्ष्मणाच्या आसपास घोटाळत होती, ते विलाप चालू होता तेव्हा. पण आता त्याला काय माहिती ना की ही हरिणी म्हणजे सीता आहे ते. पण मग अगस्त्य मुनी सांगतात की मी माझ्या तपक प्रभावाने तो शाप दूर केलाय आणि आता हरिणीच्या जागी सीता परत आलेली आहे आणि मग सुखांत होतो. तर आता विरूपाक्षाचं उन्मत्त राघव, त्याच्यामध्ये आपला नेहमीसारखा म्हणजे रावणाने सीताहरण केल्यानंतर रामाचा जो काही विलाप आहे, विरह व्यथा आहे, ते सगळं रंगवलेलं आहे. पुढची गंमत आहे का, रामाला इतकं दुःख झालंय की तो मुळी भानावरच नाहीये. म्हणजे रावणाशी युद्ध करावं, त्याचा सूड घ्यावा आणि सीतेला परत मिळवावी वगैरे हे काही
त्याच्या म्हणजे त्याला समजतच नाहीये, इतका तो उन्मत्त म्हणजे खरंच उन्मत्त झालेला आहे. आणि मग अशा परिस्थितीत लक्ष्मण परिस्थितीचा ताबा घेतो आणि हा लक्ष्मणच सुग्रीव आणि हनुमानाच्या मदतीने रावणाला मारतो, सीतेची सुटका करतो आणि तिला एकदाचा रामाच्या पुढे आणून उभा करतो. मग रामाला बरं वाटतं. म्हणजे उन्मत्त राघव हे खरं, पण नाटकाचा खरा नाही लक्ष्मणच आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. शेवटचं नाटक घेऊया. कुंदमाला असं नाटकाचं नाव आहे. दिंगनाग नावाचा कवी आहे. साधारण आता त्याच्या काळाविषयी फार स्पष्ट माहिती नाहीये. कुणी म्हणतात तो कालिदासाच्या काळातला म्हणजे 4-5व्या शतकातला होता, कुणी म्हणतात तो 12व्या-13व्या शतकात होऊन गेला. पण त्याचं हे कुंदमाला नावाचं नाटक आहे. आणि ही सगळी आधीची नाटकं मी आता व्याख्यान द्यायचं म्हणल्यावरती ती पूर्ण वाचली, मला अगदी कंटाळा आला होता. पण कुंदमाला मात्र खरंच रम्य नाटक आहे बरं का. खरं फारसं कधी वाचलं जात नाही, ते ऐकिवाचंच नसतं, पण खरंच अगदी रमणीय आहे. त्याच्यावर मात्र भवभूतीच्या उत्तर रामचरिताचा खूपच प्रभाव आहे असं दिसतं. त्या अर्थी दिंगनागाचा काळ भवभूतीच्या नंतरचा खरं म्हणजे असला पाहिजे. सीता त्यागापासूनच त्याचं कथानक सुरू होतं कुंदमालेचं. कथा म्हणा, कथेची रचना म्हणा, भावनांची आंदोलनं त्याच्यात रंगवलेली म्हणा, किंवा नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या प्रसंगांची रचना म्हणा, सगळ्या बाबतीमध्ये हा कवी दिंगनाग खरोखरच प्रतिभावंत आहे असं आपल्या लक्षात येतं. अर्थातच भवभूती सारखा दिंगनाग तर भवभूती सारखा सुखांत आहे या नाटकाचाही. राम सीतेचं पुनर्मिलन होणार आहे, पण शैली मात्र फार रमणीय आहे, प्रासादिक आहे. म्हणजे उत्तरकालीन कवींना खरं म्हणजे असं कठीण कठीण लिहिण्याची, अलंकारांची आणि भरपूर श्लोकरचना करण्याची खूप त्यांना हौस आहे. पण हा कवी खरंच अपवाद आहे त्याला. म्हणजे मलाही असं वाटलं की थोडा विस्ताराने त्याचा परिचय करून द्यायला हरकत नाही नाटकाचा. कुंदमाला हे नाव का, तर सीतेकडे एक कला होती, ती म्हणजे कुंदाच्या फुलांची काहीतरी विशेष वेगळी रचना करून ती नेहमी माला बनवत असे. आणि तिचा त्याग झाल्यावर ती वाल्मिकी आश्रमात आली आणि मग रोज गंगेवरती स्नानाला जायची. तेव्हा तिने गंगेला नवस केला की माझी सुखरूप प्रसूती झाली आणि रघुकुल दीपक चांगल्या पद्धतीने जन्माला आला, तर मी दररोज ती कुंद फुलांची एक माळ तिच्या खास पद्धतीने गुंफून तुला अर्पण करेन असं तिने नवस केला. आणि अर्थातच ती दररोज तो नवस फेडत असे. पुढे अश्वमेधाच्या निमित्ताने राम गंगेच्या किनारी आला आणि त्याला प्रवाहामध्ये अशी एक माळ वाहताना सापडली. आणि ती माळ पाहिल्यावर सीता जिवंत असावी आणि जवळच कुठेतरी गंगेच्या किनारी असावी असा त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला. या प्रसंगावरून कुंदमाला असं नाव या नाटकाला दिलेलं आहे. नेहमी साधारणपणे आपल्याला माहित आहे की शेक्सपियरच्या किंवा बऱ्याच शेक्सपियरच्या अनुरोधाने बऱ्याच नटसम्राट सारख्या मराठी नाटकांमध्ये सुद्धा स्वगत, दीर्घ स्वगतांचा वापर पुष्कळ आहे. पण ही सगळी स्वगत साधारणपणे नायकाच्या मुखी असतात. पण या इतक्या जुन्या काळातल्या दिंगनागाचं वैशिष्ट्य असं की त्यांनी ही स्वगत योजलेली आहेत आणि ती बरीच दीर्घ आहेत, भावपूर्ण आहेत, मात्र ती सीतेच्या तोंडी आहेत, रामाच्या नाही. म्हणजे कुठेतरी सीतेला जरी ती नायिका असली तरी संस्कृत परंपरेप्रमाणे नाटक हे नायकाचंच असतं, नायिका दुय्यम असते. पण तरीही सीतेला केंद्रस्थानी कल्पून ही स्वगतांची रचना आपल्या कवींनी केलेली आहे. आणि या स्वगतांमधून सीतेचं रामावरचं जे अतूट प्रेम आहे, अगदी परित्यागाचं शल्य असलं तरी सुद्धा तिचं प्रेम कसं कमी झालेलं नाही याचा प्रत्यय या स्वगतांमधून येतो.
मग राम अश्वमेध यज्ञाचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून वाल्मिकींच्या आश्रमात येतो. तिथे रामाला सीतेच्या पाऊलखुणा दिसतात आणि आज इतकी वर्ष झाली तरी सुद्धा राम त्या पाऊलखुणा विसरलेला नाहीये. जशा पंचवटीमध्ये त्याला दिसायच्या गोदेकाठी तशाच त्याला इथे वाल्मिकीच्या आश्रमात सीतेच्या पाऊलखुणा दिसतात. तो त्या ओळखतो. पण गंमत म्हणजे इथे सीता आहे, पण उत्तर रामचरितासारखीच वाल्मिकींनी आपल्या प्रभावाने तिला अदृश्य ठेवलेली आहे. कारण मग रामाचा पण मोडेल ना सीता त्यागाचा, म्हणून त्यांची भेट नाही घडली पाहिजे अगोदरच. त्यामुळे ती अदृश्य आहे. रामाला ती दिसत नाहीये. पण सीता दिसत नसली म्हणून काय झालं? सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की एका विहिरीच्या काठावर सीता बसलीये. राम त्या विहिरीच्या दुसऱ्या बाजूला आहे. त्याला सीता दिसत नाहीये, पण त्या विहिरीच्या पाण्यात त्याला सीतेचं प्रतिबिंब दिसतंय. ते नाही अदृश्य झालेलं. वाल्मिकीला बहुधा कल्पना आली नसावी की नेमकं हे विहिरीच्या काठावर जाऊन बसतील आणि प्रतिबिंब वगैरे पडेल. शिवाय राम आपल्याला चुकून, म्हणजे आपण रामाच्या दृष्टीला पडू की काय म्हणून सीता घाईघाईने तिथून उठून जाते. तिचा शेला तिथेच विसरतो. तो शेलाही रामाला दिसतो नंतर. त्यामुळे मग जसं उत्तर रामचरितात होतं की तिच्या स्पर्शाने रामाला जाणवत राहतं की सीता आहे, जिवंत आहे, जवळ आहे, तसं इथे सुद्धा रामाला मनोमन अशी खात्री वाटायला लागते की सीता आहे. पण ती प्रत्यक्ष दिसत नाही, त्यामुळे हुरहुर आहेच. तेवढ्यात इथे विदूषक आहे बर का. रामाचा विदूषक त्याला येऊन बातमी सांगतो की तिलोत्तमा नावाची एक अप्सरा रामाची परीक्षा बघण्यासाठी सीतेच्या रूपात या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा तू सावध राहा बरं, ती सीता नसणार, ती अप्सरा आहे. आता हे कळल्यावर बिचाऱ्या रामाची निराशा होते. साहजिकच आहे ना. म्हणजे असं एकदा आशा एकदा निराशा असं जे काही आंदोलन रामाच्या मनात चाललेलं आहे ते या कवीनी फार सुंदर पकडलेलं आहे. मग नाटकाच्या अखेरीला रामाची लवकुशांशी भेट होते. सीतेचं दिव्य होतं. भूमाता प्रकट होऊन तिच्या पावित्र्याची ग्वाही देते. मात्र वाल्मिकी आणि भूदेवी दोघेही रामाला निसंदिग्धपणे सांगतात सीतेचा स्वीकार करण्यासाठी. आणि मग राम सीतेचा स्वीकार करतो आणि लवकुशांना राज्याभिषेक करून नाटक संपतं. तर मंडळी, गेल्या 3 दिवसामध्ये आपण भासापासून ते पार दिंगनाग, भास्कर, विरूपाक्ष यांच्यापर्यंत, म्हणजे साधारण इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून ते अगदी 15व्या शतकापर्यंत, म्हणजे साधारण 1300-1400 वर्षाचा धांडोळा आपण घेतला. एवढ्या काळ आपण फिरून आलो. म्हणजे इतकी शतकं. वाल्मिकी रामायण तर लोकांमध्ये प्रसिद्ध होतच, पण त्याच्या बरोबरीने रामकथेचा प्रवाह समाजामध्ये सतत खेळता ठेवण्याचं काम या सगळ्या संस्कृत कवींनी, नाटककारांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यांनी रामकथा नुसती प्रवाही ठेवली नाही, खेळती ठेवली नाही, तर त्यांनी आपापल्या प्रतिभेने सगळे प्रतिभेचे नवनवोन्मेष करून, प्रकट करून त्यांनी रामकथेला वेगवेगळे आयाम दिले, वेगवेगळे पैलू दिले, स्वतःची कारण मीमांसा दिली, स्वतःची व्यक्तिचित्र उभी केली रामायणात नसलेली किंवा रामायणापेक्षा वेगळी. मग 15व्या शतकापासून पुढे आपण या सगळ्या व्याख्यानमालेमध्ये आपण पूर्वीच ज्यांचा परामर्श घेतलाय, आनंद रामायण असेल, अद्भुत रामायण असेल, अध्यात्म रामायण असेल, अशा रामायणांची परंपरा ही 15व्या शतकापासून सुरू झालेली आहे. म्हणजे कदाचित असंही असेल की ह्या संस्कृत नाटककारांनी सुद्धा त्या रामायणाच्या कर्त्यांना प्रेरणा दिली असेल आणि म्हणून त्यांनी सुद्धा वाल्मिकी रामायणापेक्षा काहीतरी वेगळे विचार करून आपापली रामायणं रचलेली आहेत. पुढे मग प्राकृत भाषांमध्ये रचना व्हायला लागल्या. मराठीसारख्या वेगवेगळ्या प्रादेशिक भारतीय भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये रामायणं रचली गेली. रामायणावर आधारित काव्य, नाटकं यांना तर अगदी महापूरच आलेला दिसतो आपल्याला. हा सगळा जो अपरिमित विस्तार झाला, म्हणजे
ला जर नदीची उपमा दिली तर ती नदी सागरात रूपांतरित झाली, त्याला या संस्कृत नाटककारांचा हातभार नक्की लागलेला असणार आहे. आधीच रामकथा गोड, त्यात ती जर नाटकाच्या म्हणजे दृकश्राव्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून साकार झाली तर ती आणखीनच लोकप्रिय होणार नाही का. आणि त्यामुळे रामकथेची लोकप्रियता सतत वाढती राहिली असली पाहिजे. आणि त्यासाठी या संस्कृत कवींना आपण धन्यवाद द्यायला हवे, त्यांना शतशः प्रणामही करायला हवे. आणि म्हणून सुभाषितकारांनी जसं म्हटलंय, जयंती ते सुकृतिनः रससिद्धाः कवीश्वराः नास्ति येषां यशः काये जरा मरण जंभयम. हे जे कवीश्वर आहेत ते अजरामर आहेत. कशाच्या रूपाने? त्यांचं मर्त्य शरीर भले संपलं असेल पण त्यांचं कीर्तिरूपी शरीर मात्र अजरामर राहिलेलं आहे. आणि ते नुसते स्वतः नाही अजरामर झाले, त्यांनी रामकथेलाही अजरामर करण्यामध्ये आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तर मंडळी, शेवटाकडे येते मी. 3 दिवसांच्या या सत्रामध्ये आपल्याला जे काही आवडलं असेल ते सगळं श्रेय या भास, कालिदास, भवभूती आणि त्यांच्यासारख्या कवींचं आहे. आणि जे आपल्याला आवडलं नसेल त्याचा दोष मात्र माझ्याकडे येतो. आपल्याला आवडलं नसेल तर आपण कृपा करून त्या संस्कृत कवींना दोष देऊ नका. माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं समजून चाला. पण आज या निमित्ताने मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की आम्हा प्राध्यापकांना बोलल्याशिवाय चैन पडत नाही. बोलायचं म्हणजे 2 तास तर कुठेच नाही गेले, त्या मनाने 1.5 तास जरा कमीच पडला. आधीच रामकथा हा आवडीचा विषय, त्यात संस्कृत नाट्यसृष्टी हा त्याहून आवडीचा विषय. त्यामुळे आवडीच्या विषयावर आणि जो प्राध्यापक निवृत्त झालाय, ज्याला आता रोज शिकवायला मिळत नाही आहे, त्याच्यासाठी असं मस्त 3 दिवस 1.5 तासाचं व्यासपीठ उपलब्ध करून मिळालेलं आहे. मग तो आनंद काय वर्णावा बरं. पुन्हा आपण ज्या संस्थेच्या माध्यमातून व्याख्यानं देतो त्या संस्थेचंही महत्व असतं. त्यामुळे अरुणा माझी मैत्रीण, आणि त्यामुळे अण्णांना पाहण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांचे विचार ऐकण्याचा, त्यांच्या साहित्याचं वाचन करण्याचा खूप प्रसंग आला. आणि त्यांच्या नावाने सुरू झालेल्या या केंद्रामध्ये आज ही व्याख्यानं देण्याची संधी मिळाली. खरोखर हे माझ्यासाठी खूप विशेष आहे असं मी मानते. त्यातून पुन्हा आपण व्याख्यान कोणत्या ठिकाणी देतो याला सुद्धा स्थान महात्म्य आहेच ना. आणि मला मुद्दाम गेले 3 दिवस किंवा त्याच्याही आधीपासून इथे व्याख्यान द्यायचं ठरल्यावर मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते. माझ्या आईचे वडील नानासाहेब तथा नागो चाफेकर हे जुन्या पिढीतले नामवंत लेखक आणि समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही ते होते. आणि त्यांनी साहित्य परिषद पूर्वी मुंबईत होती, तिला या ठिकाणी पंताच्या गोटामधली ही जागा त्यांनी मिळवून दिली आणि मुंबईहून साहित्य परिषद पुण्याला आली. हे त्यांचं कार्य आहे आणि त्यांचा फोटो पण इथे आहे. आणि मला माहित नाही कुठे, पण त्यांचं एक तैलचित्र सुद्धा माझ्या मामांनी काढलेलं या संस्थेमध्ये कुठेतरी असायला पाहिजे. युनिव्हर्सिटीज आहे. त्यामुळे या ठिकाणी या मंचावरती येऊन म्हणजे कित्येक जवळच्या लोकांनी, अरे वा तू साहित्य परिषदेत भाषण देणार आहेस म्हणजे काहीतरी तुझा आणखी मोठा गौरव आहे यामध्ये, असं त्यातून सूचित होत होतं. त्यामुळे या केंद्रातर्फे आणि साहित्य परिषदेसारख्या ठिकाणी त्यातून रामकथेवर आणि संस्कृत नाटककारांवर 3 दिवस बोलण्याची ही संधी मला मिळवून दिली. त्याबद्दल मी केंद्राची आणि अर्थातच अरुणा, वर्षा या मैत्रिणींची अगदी मनापासून ऋणी आहे. 3 दिवस कसे गेले हे कळलं नाही. आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा हा सगळा आनंद जो मी वेळोवेळी ही नाटकं वाचताना, अभ्यास करताना घेतला होता, तो आनंद आज तुमच्या बरोबर वाटून घेतला. आणि आनंद वाटल्याने वाढतो ना, त्यामुळे
मला आज खूपच आनंद होतोय, बरं वाटतंय. आणि आपण सर्वांनी 3 दिवस जो प्रतिसाद दिलात, कालही खरं म्हणजे उशीर झालेला असताना बऱ्याच जणांनी नाही थांबू नका, कटशॉट करू नका, पूर्ण करा असं सांगितलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि थांबते. हरिवंशरायजी म्हणतात, राह पकड तू एक चलाचल. पण मला या संस्कृत कवींची जी रामकथेचं व्रत आहे ना त्यांचं, ते बघून मला असं वाटलं, माफी मागून हरिवंशरायजींची मी असं म्हणते, अलग अलग पथ बदलाते सब पर मैं यह बतलाता हूँ, राम पकड तू एक चलाचल पा जाएगा मनुष्य. त्यामुळे या कवींनी राम हे सूत्र धरलेलं आहे. आपल्याला मनुष्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर बहुरूपी रामकथा व्याख्यानमालेला यायला लागेल. तर असंच आपण पुढच्या महिन्यात परत एकदा रामकथेच्या व्याख्यानमालेला भेटू. धन्यवाद.